लोखंडे सांगली जिल्हा युवक अध्यक्ष, सन्माननीय सतीश लोखंडे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष, सन्माननीय नंदू सप्ता अप्पा सांगली जिल्हा उपाध्यक्ष व ज्येष्ठ मार्गदर्शक, सन्माननीय मधुकर गायकवाड सांगली जिल्हा सचिव, सौ उषाताई गायकवाड सांगली जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी, या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानापन्न व्हावं. सर्वांना मी विनंती करतो नाव घेतलेल्या सर्व मान्यवरांचं सांगली जिल्हा नागरिक महामंडळाच्या वतीनं आपल्या हृदयपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी स्वागताने खूपच स्वागत. भारतीय नागरिक महामंडळ मुंबई शाखा सांगली जिल्हा या सांगली जिल्हा संघटनेच्या वतीनं सन्माननीय जिल्हाध्यक्ष, सांगली जिल्हाध्यक्ष सन्माननीय जयवंत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनातून याच्या प्रेरणेतून ही स्पर्धा आयोजित केली आणि नेहमीच आम्हाला खंबीरपणे साथ द्यायची असते आणि सांगली जिल्हा युवक संघटनेमध्ये अध्यक्षपदी काम करतो आणि काम करत असताना ते आपल्या संकल्पनेतून स्वच्छ दुकान सुंदर दुकान स्पर्धा आयोजित करायची आणि ती तालुक्यापुरतीच नव्हे तर पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा आयोजित करायची आणि त्यातून बक्षीस आपण काढायची आणि त्याचा बक्षीस वितरण कार्यक्रम करायचा ही संकल्पना त्याच्या डोक्यामध्ये आली आणि त्या सांगली जिल्हा युवक अध्यक्ष जयवंत सूर्यवंशी सांगली जिल्हा अध्यक्ष या सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी प्रतिमापूजन करावं आणि या कार्यक्रमाला पुढील सुरुवात करायची आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व स्टेजवरील उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व सांगली जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी मंडळींचं राज्याध्यक्ष महाराष्ट्र महामंडळ मुंबई यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार सोहळा आपण आपल्या प्राध्यापक सन्माननीय सोमनाथ साळुंके सर राज्य उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते प्राध्यापक सोमनाथ साळुंके सर राज्य उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी साई मामांचा सत्कार या ठिकाणी काल आणि दुसरी गोष्ट सत्कार गोष्टी की आपला सत्कार स्वीकारायचा आहे. सन्माननीय प्राध्यापक सोमनाथ साळुंके सर राज्य उपाध्यक्ष यांचा सत्कार आपल्या सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आघाडीचे कार्यकर्ते वय जरी झालं तरी तरुण मुलांना सुद्धा लाभलेलं असं जी काही ठिकाणी घेतलेलं आहे ते म्हणजे जयवंत सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते प्राध्यापक सोमनाथ साळुंके सर यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न होतो. सत्कार मूर्तीने आपला सत्कार स्वीकारायचा आहे. सन्माननीय प्राध्यापक सोमनाथ साळुंके सर राज्य उपाध्यक्ष यांचा सत्कार सांगली जिल्हा जिल्हाध्यक्ष जयवंत सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते शाल आणि बुके देऊन सत्कार या ठिकाणी होतं. सत्कार मूर्तीने आपला सत्कार स्वीकारायचा आहे. सन्माननीय बाबासाहेब काशी पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष, सन्माननीय बाबासाहेब काशी पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष यांचा सत्कार साळुंके सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न होतो. सत्कार मूर्तीने आपला सत्कार सोहळा नितीन खंडागळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न होतो. सन्माननीय श्री बाबासाहेब काशी पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित केली ते म्हणजे नितीन खंडागळे जिल्हा युवक अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न झालेला आहे. स्टेजवरील सर्व मान्यवरांचा मानाचा सुदैवाचा भेटा बांधून सत्कार या ठिकाणी अवरोध केलेलेच आहे. या ठिकाणी जयवंत सूर्यवंशी यांची शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे.
यांचाही या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न होत आहे. मधुकर गायकवाड उषाबाई गायकवाड सांगली जिल्हा महिला अध्यक्ष यांचा सत्कार आपल्या नावी सगळ्या महिला त्यांच्या शुभांचे सत्कार सोहळा संपन्न होत आहे. त्याचबरोबर त्याच्या सोबत आलेल्या सुनीता काळे महिला जिल्हा उपाध्यक्ष यांचंही या ठिकाणी मोठे देऊन आणि शाळेत सत्कार सोहळा संपन्न होत आहे. सत्कार करते आपला सत्कार स्वीकारायचा आहे. सत्कार सोहळा अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये हा सत्कार सोहळा संपन्न झालेला आहे. स्वच्छ दुकान सुंदर दुकान स्पर्धा बक्षीस वितरण समारोप कार्यक्रम महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि सर्व स्त्रीवर मान्यवरांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ आणि बुके देऊन सत्कार करावा. आणखी संकल्पना त्यांच्या मानावर घेऊन आणि या सांगली जिल्ह्यातला युवक त्यांनी जागृत केलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये ती पोहोचलेल्या प्रत्येक गावामध्ये पोहोचलेले आहे आणि त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी आहे. नितीन खंडागळे शाळेच्या विभागामध्ये पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. अशी संकल्पना मांडण्यासाठी साथ तुमच्या पाठीशी आम्ही देऊ. या ठिकाणी सन्माननीय नितीन खंडागळे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यामध्ये मगाशी पुढचा एक राहून गेले मार्गदर्शन आपण करावं असं विनंती करतो. महाराष्ट्र नागरिक महामंडळ सांगली जिल्ह्याच्या वतीने स्वच्छ दुकान सुंदर दुकान स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असणारे महाराष्ट्र नागरिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सय्यद मोहम्मद सुल्तान, आपल्या विभागाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब काशी, पश्चिम महाराष्ट्राचे पदाधिकारी विनोद कदम, जिल्हाध्यक्ष जयवंत सूर्यवंशी, युवक संघटनेचे अध्यक्ष नितीन खंडागळे, आपल्या महिला आघाडीच्या अध्यक्षा उषाबाई गायकवाड, त्यांच्या जीवावरती सांगली जिल्हा संघटनेचं काम सुरू आहे असे जिल्ह्याचे सर्वच पदाधिकारी, मंचावरती बसलेले विशेष करून जिल्हा कार्याध्यक्ष सतीश लोखंडे, मधुकर गायकवाड जिल्हा सचिव आहेत, नंदू आप्पा सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर बसलेले सर्व मान्यवर तेवढ्याच क्षमतेचे आणि त्यांची भूमिका अतिशय महत्वाची असते संघटनेमध्ये असे सर्व जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी. त्याच्यामध्ये विद्यार्थी संघटना आहे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब वाघमारे, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष तेजस सन्मुख आहेत, जिल्ह्याचे सर्व उपाध्यक्ष आहेत, तालुका अध्यक्ष आहेत. अगदी सन्मान मिळालाच पाहिजे अशी अपेक्षा न करणारे कार्यकर्ते आपल्या संघटनेमध्ये आहेत. त्याचा एक सार्थ अभिमान आपल्या त्या संघटनेला निश्चितपणे आहे. कारण जत तालुक्याचा अध्यक्ष आमचा त्या शेवटच्या खुर्चीवरती बसले ही या संघटनेची ताकद आहे. म्हणजे मी तालुका अध्यक्ष आहे, मी मंचावर बसलं पाहिजे, नाही तर मी पुढच्या कार्यक्रमाला येणार नाही अशी मानसिकता या संघटनेमध्ये कुठल्याही पदाधिकारी आणि चांगलं रूप या कार्यक्रमाला या ठिकाणी लाभलं. संघटना म्हणून आपण खूप वर्ष झालं सांगली जिल्ह्यामध्ये झगडतोय, संघटना बांधण्यासाठी प्रयत्न करतोय आणि या सर्व सहकार्यांच्या जीवावरती ही संघटना मोठी झाली. आम्हाला अभिमान वाटतोय की संघटनेमध्ये महाराष्ट्रात बऱ्याचशा ठिकाणी गडबडी असेल, आमच्या जिल्ह्यातही आहे. आता ती 10 वर्ष झाली, आता सगळ्या संघटनेमध्ये ती क्षमता राहिलेली नाही संघर्ष करण्याची. परंतु या सर्व शिलेदारांनी संपूर्ण जिल्हा एक संघ बांधण्याचं काम केलं. त्याच्यात विशेष करून काही तालुक्यांचं मला या ठिकाणी कौतुक करावं असं वाटेल. जत तालुक्याची आमची जी टीम आहे
संघटना दिसणार नाही. आटपाडी तालुक्यामध्ये एकमेव संघटना आहे ती म्हणजे आपली संघटना. विशेष करून कौतुक शिराळा तालुक्याचं आहे, कारण शिराळा तालुका अगदी 2003 पासून आणि मध्यंतरी ज्यावेळी संघटनेमध्ये गटबाजी झाली त्यावेळीपासून सुद्धा शिराळा तालुक्यात कधीच दुसऱ्या संघटनेला धारा त्या संघटनेने त्या ठिकाणी दिला नाही. ती कायमस्वरूपी एक संघटने आपल्या बरोबर आहे. कडेगाव तालुका 100% आपल्या बरोबर आहे. पलूस तालुका जवळपास काही मोजकर शहरातलं सोडलं तर बाकी 100% आपल्या बरोबर पलूस तालुका आहे. आणि उर्वरित तालुक्यामध्ये सुद्धा जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी म्हणजे ही संघटना जी हनुमंतराव तात्या साळुंखे यांच्या विचारानं बांधली गेलेली आहे. दत्ताशेठ अनारसे यांनी प्रदेशाध्यक्षपद भूषवलेली आणि विद्यमान अध्यक्ष सयाजीराव जोंधार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आणि विशेष करून या संघटनेला गोपाळबापू सूर्यवंशी यांचे आशीर्वाद लाभलेले, त्यांनी बीज रोवलेली ही संघटना आहे. आज एक समाधान एवढंच वाटतं की ही संघटना आज मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये काम करत आहे. बसलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना कदाचित त्याची कल्पना असेल किंवा नसेल, एखादा वरवर मेळावा घेणं खूप सोपं आहे. संघटनेमध्ये सेना महाराजांची पुण्यतिथी, शिवाजी काशीदांची पुण्यतिथी, शिवाजी महाराजांची पुण्यतिथी साजरी करणं खूप सोपं आहे. पण अशा पद्धतीच्या स्पर्धा घेणं आणि त्याच्यामध्ये सर्वांना उत्स्फूर्तपणे सहभागी करून घेणं हे मोठं आव्हान असतं. कारण आपली लोक ठराविक कार्यक्रम सोडून इतर कार्यक्रमाला येत नाही ही वस्तुस्थिती असताना अशा पद्धतीच्या कार्यक्रमाची सवय आपण लावली. ही स्पर्धा एक त्याचं उदाहरण आहे. त्या स्पर्धेची पूर्णपणे कल्पना ही नितीन खंडागळे यांनी सुरुवातीपासून मांडली आणि ते शेवटपर्यंत यशस्वी करण्यासाठी नितीननं पाठपुरावा केला. अगदी प्रत्येक गावात प्रत्येक दुकानाला भेट व्यक्तिशः दिली, कारण त्या ठिकाणी जिल्ह्याची बक्षिसं देताना कुठे दुजाभाव होऊ नये. एखादं दुकान बघितलं नाही त्याचा नंबर त्या ठिकाणी आलेला आहे असं होऊ नये असा विषय डोक्यामध्ये घेऊन प्रामाणिकपणे पारदर्शीपणे नितीन खंडागळे यांनी स्वतः त्या दुकानाला व्हिजिट केल्या आणि ही नंबर त्या ठिकाणी काढण्याचं काम त्यांनी केलं. संघटनेला एक नियम घातला या स्पर्धेसाठी सुरुवातीलाच की जिल्ह्याचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत, तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी आहेत, यांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा नाही हा नियम घातलेला होता. त्यामुळे इथं बसलेल्या पदाधिकाऱ्यांची दुकानं कदाचित तालुक्यातल्या 1 नंबर मध्ये आलेल्या दुकानापेक्षा चांगली पण असतील, पण या संघटनेचा पदाधिकारी म्हणून या पदाधिकाऱ्याला भाग घेण्यासाठी परवानगी नव्हती. कारण या पदाधिकाऱ्यापैकी जर नंबर आला असता तर कदाचित लोकांच्यामध्ये असा समज गेला असता की संघटनेनं आपल्याच पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी नंबर दिले. तो मेसेज जाऊ नये, तो संदेश जाऊ नये समाजामध्ये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आणि आपल्या पदाधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये आपण परवानगी दिली नाही आणि हे आम्ही ठरवलं, हे सर्वांमध्ये ठरलं. अजून एक अभिमानाची गोष्ट या ठिकाणी सांगेल, कारण आपल्या सहकार्यांचा अभिमान का असावा याला कारणीभूत सहकार्याचे का असतात. तुम्ही ग्लोबल मानने हिशोब सुद्धा केला असेल. एका तालुक्याच्या बक्षिसाला किमान 10,000 रुपयाची बक्षीस आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये 10 तालुके आहेत, म्हणजे एका तालुक्याला मला वाटतं 6,000 रुपयाची बक्षीस होतं. 60,000 रुपये तालुक्याच्या बक्षिसासाठी आपण या ठिकाणी आज या बक्षिसाच्या रूपानं प्रत्येकाला देतोय. जिल्ह्याची बक्षिस साधारणपणे 11-12,000 रुपये जातात. त्याच्यामध्ये असणारे शिल्ड, प्रशस्ती पत्र, त्याच्यानंतर आपण नाही म्हटलं तरी थोडं अल्पोपहाराचा खर्च, ह्या सगळ्याचा हिशोब आम्ही पहिल्या दिवशी ज्यावेळी केला तो 1 लाखाच्या वरती जातो. आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा केली की एवढं मोठं नियोजन करायचं आहे, कशा पद्धतीने करता येईल. मग काही सूचना आल्या की बऱ्याच ठिकाणी संघटना वधूर मिळाला, एखाद्या नेत्याला बोलवतात, नेत्याला मग हे दे, तू हे जरा दे, ते जरा दे, आणि मग त्या नेत्याचा निंदा आपण होतो. तो नेता येतो, 5,000 रुपये देतो आणि मग त्या ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी हायजॅक करून घेऊन जातो आणि आम्ही त्या नेत्याचे गुलाम असल्यासारखी मानसिकता त्या ठिकाणी होते. हे होऊ नये म्हणून पहिल्या बैठकीमध्ये ज्यावेळी पदाधिकाऱ्यांच्या समोर ज्यावेळी चर्चेला विषय आला की या कार्यक्रमाला काही नेत्यांना बोलवावं म्हणजे आपला खर्च आवाक्यामध्ये येईल. लोक येतात, कार्यक्रमाला येतात, सगळ्या कार्यक्रमाचा खर्च त्या ठिकाणी स्पॉन्सर करण्याची तयारी असते. माझ्या सर्व सहकार्यांनी एक मुखानं सांगितलं की या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारच्या राजकीय नेत्याला आपण बोलवायचं नाही.
बाजूला आपला समाज घेऊन ठेवायचा नाही, बांधायचा नाही, अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि जे आव्हान आमच्या समोर होतं लाख 3 लाख रुपये गोळा करण्याचं, सर्व सरकारांनी तिथे बसलेल्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी बक्षीस दिले, समाजातल्या काही जाणत्या मंडळींनी या ठिकाणी बक्षीस दिले आणि या सगळ्यांच्या सहकार्यानं आपण ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न करतो. विशेष करून आज तासगाव तालुक्याचे अध्यक्ष आहेत, त्यांचे आभार मानेन, कारण त्यांनी पत्रकच काढले की आजच्या या कार्यक्रमासाठी तासगाव तालुक्यातील सर्व दुकानं बंद झाली. या स्पर्धेचं महत्व लोकांना कळालं पाहिजे. एक काळ होता, मला आठवते चांगलं, या जिल्ह्यामध्ये दरावरून प्रस्थापितांनी दबाव निर्माण केलेला, आमच्या समाज बांधवांची अवहेलना केलेली बरीचशी प्रकरणं घडलेली. 2003 पासून आम्ही ज्यावेळी या संघटनेमध्ये सक्रिय झालो तेव्हापासून आम्ही चित्र बघत होतो की एखाद्या समाजाच्या दुकानामध्ये, सरून दुकानामध्ये 20-20 रुपये डाळीचे दर असायचे, तर 20-25 रुपये घेणाऱ्या सरून दुकानदाराला मारहाण केलेल्या घटना या सांगली जिल्ह्यामध्ये घडल्या आणि अतिशय हीन दर्जाची वागणूक, बोलणं हीन दर्जाचं, अशा पद्धतीच्या घटना या जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा घडल्या. तो एक काळ होता आणि आजचा एक काळ आहे. मी अभिमानाने सांगेन, सांगली जिल्ह्यातल्या कुठल्याही प्रस्थापित व्यक्तीची धमक होणार नाही की माझ्या समाज बांधवाची अवहेलना करायची. ताकद संघटनेने या ठिकाणी निर्माण केली. एक उदाहरण सांगेन मी तुम्हाला. आमच्या जत तालुक्यात उदाहरण आहे. जत तालुक्यामध्ये साधारणपणे आम्ही दर 3 वर्षांना दरपत्रक नवीन त्या ठिकाणी काढतो. 2018 सालची गोष्ट आहे. जत तालुक्यामध्ये 2018 साली 65 रुपये आम्ही कटिंग डाळीचा त्यावेळी दर केला होता. 40 रुपये 25 रुपये मला वाटते 65 75 काहीतरी झालं होतं. आणि जत तालुक्यामध्ये सर्वतोपरी दरपत्रक वाढताना एक 15-16 गावचा विषय होता की त्यांनी त्यावेळी 40 रुपये दर त्या ठिकाणी घेतले. कटिंग डाळीचा दर 40 रुपये, संघटनेचा दर त्या ठिकाणी 65 का 75 रुपये झाला होता, नेमका आठवत नाही मला. पण त्यांनी या ठिकाणी आम्हाला संघटना म्हणून बोलवलं आणि विनंती केली की आम्हाला आता 50 रुपये करायचे. 40 रुपयाचा आम्हाला 50 रुपये करायचा कटिंग डाळीचा दर. आमच्या संघटनेचा दर 75 रुपये जिल्हा स्तरावरती ग्रामीण भागात. मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की तुमच्यासाठी येऊन संपूर्ण जिल्ह्यामध्ये 75 रुपये, पण तुमच्यासाठी 50 रुपये आपण करू शकत नाही. तुमच्यासाठी आम्ही येऊ, पण तुम्हाला जिल्ह्याबरोबर 75 रुपये घेण्याची मानसिकता करावी लागेल. गंमत सांगतो तुम्हाला, त्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांची ती मानसिकता झाली नाही. त्यांनी नकार दर्शवला आणि ते 40 रुपये त्या गावगाड्यामध्ये घेत राहिले. नंतर काही कालावधीनंतर जतमध्ये घटना घडली. बिळूरमध्ये सरून दुकानदाराला मारहाण केली. जत तालुक्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तालुक्यामध्ये फिरून एक मोठा मोर्चा तहसीलदार कार्यालयामध्ये काढला. 1000-1500 समाज बांधव त्या ठिकाणी जमले होते. कारण बऱ्याच वर्षापासून होणारा अन्याय अत्याचार त्या ठिकाणी बाहेर येत होता. ते दर्शवण्यासाठी सगळी लोक दुपारच्या वेळी भर उन्हामध्ये जत तहसीलदार कार्यालयावर त्यांनी मोर्चा काढून गेलो होतो. आणि जे गावामध्ये असणारे टगे असतात, प्रत्येक गावात असतात टगे, ते सगळे त्या ठिकाणी होते, उभे राहिले होते. त्या सगळ्यांनी नागरिक समाजाची ताकद बघितली आणि हा समाज आता एक संघ झालेला आहे. याची आता आपण अवहेलना करू शकत नाही. हा संदेश त्या मोर्चाच्या निमित्ताने संपूर्ण जत तालुक्यामध्ये 8 दिवसामध्ये त्याच्यानंतर ज्या गावामध्ये 50 रुपयासाठी ते आम्हाला बोलवत होते, त्या गावकऱ्यांचा परत फोन आला, सर 15-16 गावची मीटिंग आम्ही या शनिवारला होतो, तुम्ही सगळे पदाधिकारी या. आम्ही सगळे पदाधिकारी गेलो. सगळ्यांना 75 रुपयाचं दरपत्रक आम्ही वाटलं. सगळ्या दुकानामध्ये 75 रुपये दर घ्यायला त्यांनी सुरू केलं. कुठल्याही प्रकारचा विरोध जत तालुक्यामध्ये झाला. ही संघटनेची ताकद आहे.
मानसिकता त्या ठिकाणी आम्ही बदलली पाहिजे. आमच्या वाळवा तालुक्यात एक घटना, तिथे गेल्यानंतर आम्हाला एकदा कळलं की आमचा एक सलून दुकानदार गिरायक या आठवड्यामध्ये आपल्याकडे का आलं नाही म्हणून त्या गिरायकाला भेटायला घरी जातो. म्हणजे हे घडलेलं आहे, सगळं तुम्हाला सांगायला सगळं घडलेलं आहे. ही मानसिकता आमची आहे. अभिमानाने मी एक सांगतो की ही सगळी मानसिकता आता दुकानदाराची बदलत झाली आहे. ती स्पर्धा घेण्यामागे उद्देश तोच आहे की पारंपरिक आम्ही जो व्यवसाय ज्या सलूनमध्ये करतोय त्या सलूनला सुद्धा आपण रूप बदललं पाहिजे. आमचं काम करण्याची पद्धत बदलली पाहिजे आणि नव्या आम्ही गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. तरच ह्या येणाऱ्या आव्हानाला आम्ही सामोरं जाऊ शकतो, आपला आर्थिक स्तर त्या ठिकाणी वाढवू शकतो. आम्ही महामंडळाच्या स्तरावरती आणखी एका गोष्टीचा विचार करतोय. एक गोष्ट आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली की सर्वसामान्य लोक संपर्क ठेवणारे हे एकमेव केंद्र प्रत्येक गावामध्ये राहिलेले. आपण थोडा विचारामध्ये बदल करायला लागतो. आपल्या दुकानामध्ये येणारा माणूस किमान अर्धा तास पाऊण तास आपल्या बरोबर असतो. आपण सलून दुकानाच्या व्यवसायाबरोबरच अजून सलून दुकानाच्या माध्यमातून काय सेवा देऊ शकतो याचा विचार आपण महामंडळ स्तरावर करायला लागतो. आणि हे महामंडळ स्तरावरती आम्ही राबवण्याचा विचार करतोय. म्हणजे ती सेवा आपल्या सलूनमध्ये जर उपलब्ध असेल तर तो व्यवसाय करता करता आम्ही अजून 4 पैसे कसे मिळवू शकतो याचा त्या ठिकाणी आम्ही विचार करतोय. आणि ते जर साध्य झालं तर मग उत्पन्नाचे बरेचसे पर्याय आपल्या दुकानामध्ये त्या ठिकाणी असतील. अशा पद्धतीचे बदल करण्याची आवश्यकता या ठिकाणी आहे. आजच्या या स्पर्धेमध्ये बऱ्याच साधारणपणे 33 लोकांना बक्षीस मिळालं. ज्यांना बक्षीस मिळालेली नाही तरी खचून जायचं काही कारण नाही. मी युवक संघटनेच्या अध्यक्षाला विनंती करतो की पुढच्या वर्षी परत स्पर्धा घ्या. परत स्पर्धा घ्यायचं म्हटलं की या दोघांच्या अंगावर काटा आला. कारण ही स्पर्धा घेण्यासाठी कौतुकाची गोष्ट अशी आहे की ही स्पर्धा घेण्यासाठी प्रचंड मेहनत या दोघांना करावी लागली आणि त्यांनी ती केली. अभिमानाची कौतुकाची गोष्ट आहे, त्यांनी ती मेहनत घेतली. हे शिवधनुष्य त्यांनी पेरलं. कारण माझा एक वाईट अनुभव मागचा आहे की त्यासाठी सुरुवातीला माझा नकार होता या गोष्टीला. काय वाईट अनुभव आहे, एकदा आम्ही पुरस्कार वितरण घेतले समाजाच्या वतीने आणि पुरस्कार सगळ्यांना काही पुरस्कार देता येत नाही. पुरस्कार मिळाले 4 जणांना तालुक्यामध्ये, पण नाराज 10 जण झाले आणि ते 10 जण यायचे बंद झाले संघटनेमध्ये. म्हणजे काय होते की संघटनेने हा निकष काय ठरवलेला आहे, कशाच्या आधारे हे बक्षीस दिलेलं आहे याचा विचार बांधव आपला करत नाही. मला मिळत नाही हा राग डोक्यामध्ये असतो. माझे हात जोडून विनंती आहे, अशा पद्धतीचा कुठलाही राग या बक्षीस वितरणामध्ये आपल्या डोक्यामध्ये असू नये. अतिशय पारदर्शकपणे बक्षीस त्या ठिकाणी निवडलेले आहेत. तुम्हाला त्याचे जाहीर झाल्यानंतर निश्चितपणे ते कळेल. अशा पद्धतीच्या स्पर्धा भविष्यात सुद्धा आपण निश्चितपणे या ठिकाणी घेऊ. या स्पर्धांसाठी मी आपल्या संघटनेला सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो. आणि सलून दुकानाच्या बाबतीमध्ये आपण पुन्हा एकदा गांभीर्यानं कशा पद्धतीने गावगाड्यातला सलून दुकानदार बदलेल, त्याची मानसिकता बदलेल याच्याविषयी आपण काम करण्यास सुरुवात करावी अशी विनंती या ठिकाणी करतो. शिवाजी महाराजांची जयंती आहे, त्याच्या औचित्यानं आज या ठिकाणी आपण हा स्पर्धेचं बक्षीस वितरण करतोय. अतिशय चांगला योग आज या ठिकाणी आलेला आहे. शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. सर्व विजेत्यांना शुभेच्छा देतो. सर्व सहभागी घेणाऱ्या स्पर्धकांना शुभेच्छा देतो. काही तालुक्यामध्ये थोडी खंत आहे की स्पर्धक त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये होते. त्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे पुढील स्पर्धांच्या मध्ये आटपाडी तालुक्याचा आदर्श घेऊन 100% सलून दुकानदार कशा त्या स्पर्धेमध्ये सहभागी होतील अशा पद्धतीचं नियोजन आपण केलं पाहिजे आणि त्या पद्धतीचं नियोजन तुम्ही करावं अशी विनंती करतो. माझं बरोबर थांबवतो. धन्यवाद. त्यांचा मुलगा करतो, त्यांचे वडील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मुलगा कसा घडवावा एक आदर्श पालक म्हणून एक आदर्श तुम्ही आमच्या समोर ठेवलेला आहे की मुलगा आपला वस्तू अधिकारी झाला. शुभेच्छा आमच्या संघटनेच्या या महामंडळाच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी खंबीर आहे. असेच मुलं आपण घडवा आणि सुसंस्कारित मुलं घडवण्याचं आपण केलं त्याबद्दल आमचे जे साळुंके त्यांचा या ठिकाणी
ठिकाणी हेमंत सदाशिव काळे मणिराजुरी पंडित दीनदयाळ विद्यापीठ द्वारे संमोहन संस्थेमधून PhD पदवी प्राप्त करण्याचे काम आपण केले आहे. त्यांचं या ठिकाणी प्राध्यापक सोमनाथ साळुंके सर यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ सत्कार होतो. यानंतर मयूर अंकुश गवळी अटपाडी व आयुष जाधव बॉक्सिंग स्पर्धेमध्ये एशियन चॅम्पियनशिप मध्ये सिल्वर मेडल मिळवण्याचं काम आपण केलेलं आहे. मयूर अंकुश गवळी अटपाडी व आयुष जाधव बॉक्सिंग स्पर्धेमध्ये एशियन चॅम्पियनशिप मध्ये सिल्वर मेडल मिळवण्याचं काम या मुलाने केलेलं आहे. त्याचा या ठिकाणी सत्कार सोहळा या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार सोहळा संपन्न होत आहे. मयूर अंकुश गवळी अटपाडी व आयुष जाधव बॉक्सिंग स्पर्धेमध्ये एशियन चॅम्पियनशिप मध्ये सिल्वर मेडल मिळवण्याचं काम या मुलाने केलेलं आहे. मित्रांनो, तरुण व्यवसाय हा नव्हे की आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण आपलं प्रावीण्य मिळवू शकतो. ही एक कला आहे आणि आपल्या समाजाची गुणवत्ता अशा पद्धतीने संस्कृत लागलेली आहे. या ठिकाणी हृदय या ठिकाणी शाल श्रीफळ सत्कार होतो. सध्या आटपाडी न्यायालयात लिपिक पदावर असणारे जी अतिश कुमार क्षीरसागर यांची सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था कोल्हापूर येथे स्टेनोग्राफर पदावर नियुक्ती झालेली आहे. स्पर्धा परीक्षेची नियुक्ती झालेली आहे. सध्या आटपाडी न्यायालयात लिपिक पदावर काम करत आहेत आणि अतिश कुमार क्षीरसागर यांची सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था कोल्हापूर येथे स्टेनोग्राफर पदावर आताच नियुक्ती झालेली आहे. त्यांचा या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार सोहळा संपन्न होतोय. ॲडव्होकेट तेजस दिलीप सरमूर जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करत असून कायदा पदव्युत्तर पदवी LLM पूर्ण त्यांनी केलेला आहे. प्राध्यापक पदासाठी आवश्यक महाराष्ट्र स्टेट परीक्षा क्वालिफाय झालेले आहेत आणि सांगलीतील NS सोटी लॉ कॉलेजमध्ये प्राध्यापक पदावर ते नियुक्त झालेले आहेत. त्यांचा या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. ॲडव्होकेट तेजस दिलीप सरमूर यांचाही आपल्या संघटनेमध्ये अतिशय एक दर्जेदार काम करणारं नेतृत्व आपल्याला असलेलं दिसून येतं. याचबरोबर हरिभक्त पारायण श्री गुरुवर्य बळीराम यादव महाराज शिरगावकर केंद्रीय कमिटीचे सदस्य गाथा पारायण केसरी पुरस्कृत यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न होतोय. हरिभक्त पारायण श्री गुरुवर्य बळीराम यादव महाराज शिरगावकर केंद्रीय कमिटीचे सदस्य गाथा पारायण केसरी पुरस्कृत यांचा या ठिकाणी सांगली जिल्हा नाभिक महामंडळाच्या वतीने सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. हरिभक्त पारायण श्री गुरुवर्य बळीराम यादव महाराज शिरगावकर केंद्रीय कमिटीचे सदस्य गाथा पारायण केसरी पुरस्कृत यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न होतोय. आपल्या सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जयवर्धन सूर्यवंशी आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सत्कार सोहळा संपन्न होतोय. मयूर ज्ञानदेव जाधव चिंचणी महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र कारागृह पोलीसपदी निवड झाल्याबद्दल आपला या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न होतोय. मयूर ज्ञानदेव जाधव चिंचणी महाराष्ट्र कारागृह पोलीसपदी आपली निवड झालेली आहे. त्याबद्दल सांगली जिल्हा नाभिक महामंडळाच्या वतीनं आपला शाल श्रीफळ सत्कार होतोय. मित्रांनो, आपल्या नाभिक समाजामधील मुलं सुद्धा आज हिरा ज्याप्रमाणे चमकावा त्याच पद्धतीनं ही मुलं चमकावलेली आहेत. हिऱ्यावर पैलू टाकण्यासाठी कारागीर काम करत असतो त्याच पद्धतीनं या आपल्या मुलांच्यावर सुद्धा एक चांगल्या
चांगल्या प्रकारचे संस्काराचे पैलू पाडण्याचं काम आपला समाज आज करू लागलेला आहे आणि म्हणून ही मुलं आज क्लास 2 अधिकारी काम करावं लागेल. धन्यवाद. या ठिकाणी सांगली जिल्हा उपाध्यक्ष यांचा मानाचा सर्वांचा बेकारावर सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. सत्कार करते आपला सत्कार स्वीकारायचा आहे. साधी आणि उच्च विचार असणारे संघटनेला बळकटी देण्याचं काम नंदा आपला सत्कार यांनी नेहमीच केलेलं आहे. नेहमीच त्याचं वापरचं नाव असतं. तपासणीची थाप सयाजी मामाची थाप म्हणजे फार मोठी थाप असते. आणखी आपण काम करतील. धन्यवाद. यानंतर पुढील मनोगत आपल्यासमोर व्यक्त होत आहे. सन्माननीय आज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे कोणी वक्ता असो नेता असो जे नाव घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही अशा छत्रपतीची आज जयंती आणि त्या जयंतीचं औचित्य साधून हा अतिशय नयनरम्य आणि सुंदर सोहळा या ठिकाणी पाहतो. या ठिकाणी मगाशीच ज्या महामानवांची पूजा झाली त्या सर्वच महामानवांना अभिवादन करतो. एका सुंदर स्पर्धेच्या निमित्तानं बक्षीस सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आज मला आपण सर्वांनी बोलवलं त्याबद्दल मनापासून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. मी इतका मोठा नेता नक्कीच नाही कारण मी राजकीय नाही. मी एका समाज संघटनेचा त्या पण वंचित प्रस्थापित संख्येनं कमी असणाऱ्या अतिशय अडचणीत असणाऱ्या गोरगरीब सर्वसामान्य घटकांचा मी राज्याचा एक 2 वर्षापूर्वी मला आठवतंय नगरमध्ये एक स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेचं स्वरूप होतं सुंदर हेअर कटिंग स्पर्धा. उत्कृष्ट हेअर कटिंगची स्पर्धा होती. साधारण 300 लोकांनी त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि त्याचं परीक्षण करायची जबाबदारी माझ्यावर सचिन टक्केवर होती. मुंबईचे सचिन टक्के आणि मी होतो. फार सुंदर स्पर्धा झाली होती. अगदी आपल्या सांगली जिल्ह्यातले पण काही पदाधिकारी तिथं काही लोकांनी सहभाग घेतला होता. कदाचित नंबर आले नाही आले त्यामुळे ती नावं समोर आली नाही. अतिशय मोजक्या लोकांना त्या स्पर्धेचा लाभ घेता आला आणि चांगल्या पद्धतीची स्पर्धा. त्यातून फक्त एकच हे होतं की कलाकार शोधले. आज या ठिकाणी नितीन तात्या किंवा प्रवीण असेल जालूशेठ असतील बाकी सगळी मंडळी या सगळ्या मंडळींच्या संकल्पनेतून ही एक संकल्पना पुढे आली की आपण सुंदर आणि स्वच्छ दुकानची स्पर्धा घ्यायची. खरं तर ह्या दुकानच्या स्पर्धा घेण्यापाठीमागचं आणखीन एक कारण होतं. ज्या दिवशी मी येऊ शकलो नाही आणि त्यामुळे तुम्हाला तारीख बदलायला लागली ते आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सोमनाथ साळुंखे सरांचा वाढदिवस. त्या स्पर्धेचा बक्षीस वितरण 8 तारखेला होता. तर माझा 8 तारखेला राज्याचा दौरा होता. मी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो त्यामुळे येता आलो आणि मग तो कार्यक्रम शिवजयंतीच्या निमित्ताने 19 तारखेला घ्यावा असं ठरलं आणि मग मी 19 तारखेला यायचं कबूल पण केलं. मी तुम्हाला खरं सांगतोय समाजाला फार चांगले दिवस आले. कारण 20 वर्षापूर्वीचा जो समाजाचा काळ होता तो काळ आणि आजचा काळ यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याची 1, 2, 3, 4 अनेक कारणं सांगता येतील. व्यावसायिक दृष्ट्या आपण किती प्रगत झालो हा विषय थोडासा बाजूला ठेवून हनुमंतराव साळुंखे तात्यांनी 1981 साली महाराष्ट्र नाभिक महामंडळाची स्थापना केली. हा इतिहास आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. त्यावेळेला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला या संघटनेची स्थापना झाली नवीन पिढीतल्या बऱ्याच जणांना माहित नसेल ज्यांना परवा भारतरत्न पुरस्कार दिला गेला ज्यांना आपण जननायक म्हणतो त्या कैलासवासी कर्पूरी ठाकूर त्यावेळेचे बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या उपस्थितीत या संघटनेची मुहूर्तमेढ कोल्हापूर या ठिकाणी रोवली गेली. म्हणजे त्याच्या पाठीमागची जी संकल्पना होती कारण हनुमंतराव साळुंखे तात्या हे त्यावेळेला सातारा डीसीसी बँकेचे उपाध्यक्ष होते. लक्षात ठेवा सगळ्यांनी. कारण सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या अतिशय कोपऱ्यावर म्हणजे खरं तर ते सातारा जिल्ह्यातलं गावच नाही
सातारा जिल्ह्याचं जे शेवटचं टोक आहे कलेडोन, पण त्या कलेडोन या अतिशय छोट्याच्या गावातून हा महामानव जन्माला आला, ज्यांना मी खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणून आपण छत्रपतींच्याकडे बघतो. एससी ओबीसी एसटी लोकांसाठी आपण बाबासाहेबांच्याकडे बघतो, पण नाभिक समाजाचा महामानव म्हणून हनुमंतराव सोळंके तात्यांना आपण कारण 81 साली या माणसाला असं वाटलं की आपला नाभिक समाज कुठेतरी बलुतेदारीच्या त्या प्रचंड म्हणजे जिथं अन्याय अत्याचार या सगळ्या गोष्टीमध्ये खितपत पडलाय, त्या समाजाला त्या व्यवसायाला एक मूर्त स्वरूप द्यावं, लोकांना पैसे मिळवण्याची संधी उपलब्ध करून द्यावी आणि कामाप्रती दाम ही एक गोष्ट आपल्या सोबत घेऊन महाराष्ट्राचा 3000 किलोमीटरचा 3 लाख किलोमीटरचा प्रवास तात्याने पूर्ण केला आणि गाव टू गाव म्हणजे आज भले आपले तात्या असतील आणि नितीन असेल, या स्पर्धेच्या निमित्तानं सांगली जिल्ह्यातला प्रत्येक गावचा संपर्क त्यांचा आला, पण हनुमंतराव सोळंके तात्याने नागपूर विदर्भ मराठवाडा म्हणजे गडचिरोली पासून अगदी महाराष्ट्राचं कोल्हापूरचं शेवटचं टोक त्या शेवटच्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या अगदी छोट्या छोट्या गावापर्यंत सगळा प्रवास पूर्ण केला आणि त्यामध्ये लोकांना सांगितले की आता आपण जागा होण्याची गरज. आता त्याची दुसरी एक बाजू अशी होती, तात्यांनी महामंडळाचं अध्यक्षपद स्वीकारलं, समाजाला न्याय दिला, पण एक लक्षात ठेवा, स्वतःच्या आयुष्याच्या राजकीय सगळ्या म्हणजे जिथं राजकारणामध्ये प्रचंड मोठी ताकद निर्माण झाली असती त्या राजकीय अस्तित्वाची होळी तात्यांनी केली हे आपल्याला कधी विसरून चालणार. आज जर आपल्याला असं वाटत असेल की आपण संघटनेमध्ये काम करण्यामुळं संघटनेच्या बाहेर राहून काम करण्यामुळं आपण काहीतरी वेगळं करू शकतो, पण आपला जो इतिहास आहे तो इतिहास ज्या माणसांच्याकडून लिहिला गेला, जो सांगितला गेला, तो इतिहास जिवंत ठेवायची आणि त्या इतिहासाप्रती कायम राहण्याची, प्रामाणिक राहण्याची नैतिक जबाबदारी एक नाभिक बांधव म्हणून आपली. हे बघा, कुणालाही आपण कुठल्या जातीत जन्माला येतोय हे माहिती नसतं. मी ज्या आई बाबांच्या पोटी जन्माला आलो ती जात माझ्या पाठीला चिकटते, पण मी ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीसाठी जगणं हे माझं नैतिक कर्तव्य. त्या जाती जमातीसाठी मला काम करता येणं हे माझं नैतिक कर्तव्य. आज समाज म्हणून आपण खूप साऱ्या गोष्टी करायला लागलो. म्हणजे ज्या वेळेला सुंदर आणि स्वच्छ दुकानाची संकल्पना पुढे आली तर मला इतकं समाधान वाटलं की महाराष्ट्रात एक आगळं वेगळं उदाहरण सांगली जिल्ह्याच्या निमित्तानं पुढे येते आणि मला त्याच्याही पुढे जाऊन एक आनंदाची अतिशय मला समाधान वाटलं. सरांनी सांगितलं की यामध्ये कुठलाही पदाधिकारी सहभागी नाही. मी पदाधिकारीकडे होतो त्यावेळेला माझ्यावर माझ्या समाजाची जबाबदारी. मी ज्या गावचा अध्यक्ष आहे, मी ज्या तालुक्याचा अध्यक्ष आहे, मी ज्या विभागाचा अध्यक्ष आहे, त्या विभागामध्ये असलेला माझा समाज ज्यांच्यासाठी मला काम करायचं आहे त्या समाजाची जबाबदारी माझ्यावर येते. मीच जर अध्यक्ष आहे, मीच जर विभागीय अध्यक्ष आहे, मीच जर पदाधिकारी आहे, मीच जर त्या स्पर्धेत आहे तर निश्चितपणे कुठल्याही पदाधिकाऱ्याला बक्षीस घ्यायला आवडणार नाही, असे कधीच होणार. सामान्य माणूस सुधारला पाहिजे, सर्वसामान्य माणसाला नैतिक बळ मिळालं पाहिजे, त्याला त्याच्या व्यवसायात काहीतरी वेगळ्या गोष्टी आणता आल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून या पदाधिकाऱ्यांनी आपण त्या स्पर्धेतून बाजू राहिले याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी उषामाई आहे, या ठिकाणी जयवंत आहे, या ठिकाणी नंदू आहे, मी सगळी मी तुम्हाला खरं सांगू काय, एकही व्यक्तिमत्व या ठिकाणी असं नाही ज्यांचं नाव घ्यायला नको. वाघमारे सरांसारखा माणूस आज सकाळी 10:30-11 वाजल्यापासून आपल्या येण्याचं आपल्या सगळ्यांच्या स्वागताची तयारी. काही निवडी झाल्या, त्या निवडीच्या पाठीमागे काही करून म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल झाले, काही मंत्रालयात लिपिक झाले, काही त्या लहान मुलानं म्हणजे बॉक्सिंग मध्ये हे केलं, हरिभक्त पारायणकर या आपल्या समाजामध्ये ही सगळी मंडळी म्हणजे सर्वसमावेशक समाज आज तयार होतोय. त्यामध्ये आता तरुण दुकानदारांची जी भूमिका आहे ती भूमिका जगन्मान्य होण्याची गरज आहे आणि ती जगन्मान्य करायची असेल, सगळ्या जगाला तुम्हाला दाखवून द्यायचं असेल, हा व्यवसाय ज्या व्यवसायाला संत सेना महाराजांची परंपरा आहे तो व्यवसाय आम्हाला त्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला स्वतःला सिद्ध करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्याची व्याख्या ठेवायला लागेल. मला माझ्या आयुष्याची व्याख्या तयार करता आली तर तुम्ही निश्चितपणे या समाजाला, त्या व्यवसायाला, सामाजिकतेला,
सगळ्याला तुम्ही न्याय देऊ शकता हे सगळ्यांनी लक्षात. सुंदर सलून असणं म्हणजे ते फार देखणं असणं अजिबात नाही. तुम्ही तुमच्या सलून मध्ये कसं वागता त्याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे अगदी साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, माझा बऱ्याचशा वेळाचा अनुभव आहे. मी सलून मध्ये येण्यापाठीमागची कारणं यापूर्वी बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगितली. म्हणजे माझ्यावर ज्या वेळेला जो अन्याय अत्याचार झाला आणि माझ्या मनानं बंड केलं की आपण या व्यवसायाला न्याय द्यायला पाहिजे, म्हणून मी माझ्या शिक्षणाची सगळ्या सीमा पूर्ण करून सुद्धा मी निश्चित ठरवलं की आपल्याला सलून व्यवसायच करायचा आहे. मला निश्चितपणे चांगली नोकरी करता आली असती, मी एक चांगला प्राध्यापक झाला होतो, मी चांगलं बोलतो हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मला ते अवघड नव्हतं. माझ्या सोबतचे सगळे सहकारी आज काही सिनियर कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत, काही प्राध्यापक आहेत, काही एचओडी आहेत. इंग्लिश डिपार्टमेंटचे बऱ्याचशा कॉलेजमध्ये इंग्लिश डिपार्टमेंटचे एचओडी हे माझे सगळे माझे सहकारी आहेत. माझ्या बरोबर ज्यांनी कॉलेजमध्ये जे शिकले ते आहेत. पण मला असं वाटलं की हा व्यवसाय ज्याला आपण ग्लॅमर निर्माण करू शकतो, आपण समाजाप्रती हा एक सर्व्हिस इंडस्ट्री म्हणून, एक सेवा देणारा व्यवसाय म्हणून याला डेव्हलप करायला संधी आहे. हा गोष्टीचा विचार मी 35 ते 40 वर्षापूर्वी साधारण 1988 ला केला होता. आणि 1988 पासून मी त्या दृष्टीने वाटचाल करत राहिलो. 10वी नंतर वस्तारा हातात धरला. मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलंय, गावकीचं काम केलं, म्हशी भादरल्या, हे सगळं करता करता एका अतिशय उत्कृष्ट सलून पर्यंतचा माझा जो प्रवास आहे, तो प्रवास करताना मी माझ्या तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. जर तुम्हाला तुमचं सलून सुंदर करायचं असेल, देखणं करायचं असेल, जगावेगळं करायचं असेल, तर तुम्ही तुमच्या तत्वाशी तडजोड करू नका. आणि तत्व काय असावं? तत्व काय असावं? तुमच्या सलूनच्या स्वच्छतेच्या कामाच्या प्रेझेंटेशनच्या बाबतीत तुमचे स्वतःचे काही नियम असायला. हे नियम दुसऱ्याला तुम्हाला कोणी घालून द्यावेत आणि मग ते तुम्ही फॉलो करावेत या मताचा मी अजिबात नाही. मी माझी एक अकॅडमी आहे, तुम्हाला माहित आहे सगळ्यांना. मी टीचिंगचं काम एवढ्यासाठी करतो, मला त्यातून आनंद मिळतो. त्यामध्ये माझा जो पहिला टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे एथिक्स. एथिक्स मीन्स सलून व्यवसाय जर करायचा असेल तर त्यासाठी नैतिक मूल्य काय असावे तुमच्याकडे. मी तो टॉपिक साधारण 1 आठवडा जातो तो टॉपिक शिकवायला माझा. आणि 1 आठवड्यानंतर तो टॉपिक शिकवून झाल्यानंतर मी सगळ्यांना बसवतो आणि मग सांगतो, ज्यांना कोणाला या नियमात राहून काम करायचं आहे त्यांनीच फक्त इथून पुढच्या काळात दुसऱ्या दिवशी अकॅडमीमध्ये यायचं, अन्यथा अकॅडमीमध्ये यायचं नाही. मला हा व्यवसाय बदनाम करायचा नाही. मला एखादं सलून एखाद्या ठिकाणी बंद होते असं झालं तर मला वेदना होतात, त्रास होतो. का त्रास होतो? जे आमच्या 10-12 पिढ्यांनी सोसून आमच्यापर्यंत आणून ठेवलंय, जे अतिशय सुंदर आहे, ज्याची पायवाट तुडवायला फार अडचणीची होती, काट्या कुट्याची होती, आज आम्ही एका मखमली वाटेवर चालतोय. त्यावेळेला काही कारणानं सलून बंद होतोय, या गोष्टीची वेदना फार होते. मी तुम्हाला सांगू काय, राज्य अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर मी असं ठरवलं की आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या 6 विभागांचा दौरा करायचा. या 6 विभागामध्ये 36 जिल्हे आहेत, 358 तालुके आहेत आणि ही सगळे जिल्हे, सगळे तालुके हे सगळे फिरत असताना मला माहित नाही, मी कधीच या भागात गेलो नाही. पण आता ज्या वेळेला माझा अमरावती विभागाचा दौरा झाला, ज्यावेळेला माझा उत्तर महाराष्ट्राचा जळगाव, धुळे, मालेगाव या ठिकाणचा दौरा झाला, या सगळ्या लोकांना मी ज्ञात होतो, मी माहिती होतो. म्हणजे ज्या वेळेला त्यांच्यापर्यंत निरोप गेले की सयाजी सुंदर येत आहेत, त्यावेळी ती सगळी लोक अलर्ट होती. तुम्हाला पटणार नाही, एखाद्या राजकीय नेत्याचा ताफा नसेल अशा पद्धतीचा ताफा माझा नाशिक पासून जळगाव पर्यंत. म्हणजे माझ्यासाठी त्यांनी एक वेगळी गाडी हायर केली होती, जी अतिशय लॅविश गाडी होती, हॅरियर नावाची गाडी होती. आणि माझ्या पाठीमागे 6 गाड्यांचा ताफा कंटिन्यू आम्ही त्या पूर्ण ह्याच्यात फिरत होतो. अनेक राजकीय नेते भेटत होते, मंत्री भेटत होते, खासदार भेटत होते, आमदार भेटत होते. आणि त्यावेळेला त्यांना कळत होतं की हे नाभिक समाजाचं काम आहे. नाभिक समाजाच्या राज्य अध्यक्ष पदाचा हा दर्जा आहे आणि हा समाज एवढा एकवटला आहे, हा समाज एवढं चांगलं काम करायला लागलाय. आणि बऱ्याच जणांनी हळूच विचारलं, हे काय करतात, हे कुठल्या विभागाचे आमदार आहेत, हे कुठल्या जिल्हा परिषदेमध्ये आहेत. त्यावेळेला आमच्या लोकांनी प्रामाणिकपणे दिलेलं उत्तर आहे, हे एक सलून व्यवसाय आहे. ही गरज, ही तुमची ओळख निर्माण होण्याची गरज आहे. लोकांनी तुम्हाला विचारलं पाहिजे की तुम्ही ऑफिसवर आहात का, तुम्ही तुमच्या ऑफिसवर आहात का, ही विचारायच्या दिवशी
त्या दिवशी तो तुमचा विजय असेल. जर ही गोष्ट फार लांबची आहे, जर ही गोष्ट लांबची आहे, मी एवढ्यासाठी म्हणतोय, जो पैसे घेतो तो जातीवंत नाविक, ही एवढीच व्याख्या आहे. ज्याला पैसे घ्यायला जमतो तो जातीवंत. तुम्ही कुणी म्हणा, काही म्हणा, तुमच्या गावच्या संघटनेचं सांगा, गावात असे असे म्हणतात, लोक प्रेशर करतात म्हणा, संघटनेचा एवढा दर, संघटनेने घालून दिलेल्या दराच्या पेक्षा जास्त दर जो घेतो ना तो खराब कलाकार. संघटनेने घालून दिले तर कोण पण घेतो, सांगता येतं बघा हे जयवंतांनी दिले दर आहे, त्याला मला तडजोड करता येत नाही. अरे पण त्याच्यापेक्षा माझे दर एक्स्ट्रा काय ते सांगायला शिका ना तुम्ही. जर मला संघटनेने 100 रुपये घ्यायला सांगितले तर मला 150 रुपये घेता यायला पाहिजे. आणि ते काय घेता यायला पाहिजे, तिची कारणं तुम्हाला देता यायला पाहिजे. तशी तुमची कामाची पद्धत असायला पाहिजे, तसं तुमच्या सलूनचं स्वरूप असायला पाहिजे. बऱ्याच जणांनी माझं सलून बघितले, माझ्या सलूनचा बोर्ड ओपन मध्ये कुणी बघितलेला सांगेल का होते, ज्या ज्या लोकांनी बघितले माझं सलून कुठं आहे कुणालाच कळत नाही, कुणाला दिसत नाही. एका बिल्डिंगच्या 2nd फ्लोअरवर दुसऱ्या मजल्यावर दुकान आहे माझं, त्याचा रस्त्यावर बोर्ड पण नाही. कुणी इकडनं तिकडनं रस्त्यावर बघितला तर तुम्हाला कुठेही दिसणार नाही. पण कोल्हापूरमध्ये जगाच्या पाठीवरचा कुणी माणूस उतरला आणि त्याने गुगलवर खटका मारला तर त्याला एकच नाव दिसणार, सयाजी हेअर अँड ब्युटी कन्सेप्ट. हे करायचं आहे. आणि हे करणं हे तुम्ही नशीबवान का म्हणतो मी प्रत्येक वेळेला, मी नशीबवान आहेच, आपण सगळे नशीबवान. 7 पिढीच्या पुण्याईनंतर नाभिक समाजाच्या पोटाला जन्म मिळतो या मतावर मी ठाम आहे. 7 पिढीच्या पुण्य तुम्ही किती मोठं सांगू दे, म्हणजे जे शानूरकडे आहेत त्यांचा पण इतिहास बघा, जे बाकीचे आहेत ते सगळ्यांचा इतिहास बघा. हा एकमेव व्यवसाय आणि एकमेव इंडस्ट्री आहे ज्या इंडस्ट्रीमध्ये आज फार चांगल्या पद्धतीचे दिवस आपल्याला आले आणि त्या सगळ्याचा फायदा आमच्या नवीन पिढीने घ्यावा. दुर्दैवानं एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी मला सांगावीशी लागेल. काय झालंय, तो तुमचा माझा पण फक्त आपल्या समाजाचा प्रश्न असं नाही, आमच्यातल्या मुलांची संख्या कमी झाली. म्हणजे मी इथं आहे त्या सगळ्या पालकांना, मी जळगाव दौऱ्यामध्ये पण सगळ्यांना विचारतो, इथं आहे तेवढ्या पालकांना, मी आता साधे इथल्या इथं उदाहरण आहे, सोमनाथ सर इथं येतात, सोमनाथ सरांचा इंटरव्ह्यू लिहितात, आम्हाला एकच मुलं आहे किंवा 2च मुलं आहेत, याच्यापेक्षा आम्हाला मुलंच नाही. 4 मुलं असणारा एक तरी बाप इथं आहे काय आता सांगा या सभागृहात. डझनानं मुलं असायची असं ऐकतो आम्ही. आम्ही आमच्या आजचा इतिहास ऐकला, पंजोबाचा इतिहास ऐकला आणि मग गावचं काम करायची जबाबदारी ज्यावेळेस त्या समाजावर यायची, म्हणजे गाव गाड्यातला जो समाज होता, 12 बलुतेदार जे काम करायचे, परटानं नाव्याचं काम करावं, नाव्यानं परटाचं काम करावं, सुतारानं परटाचं काम करावं, नाव्यानं एकमेकाला ज्या सेवा दिल्या जायच्या, गावातल्या श्रीमंत शेतकऱ्यांच्याकडून आम्हाला काहीतरी वैद्याच्या रूपानं धान्य मिळायचं, आमची गुजराण चालायची आणि आम्ही एकमेकाच्या सेवेच्या बदल्यात सेवा करायचो. हे रोटी बेटीचे जे व्यवहार होते, हे व्यवहार आमची संख्या जास्त होती म्हणून चालले होते. आज आम्ही आमच्या मुलांना, आमची मुलं छोटी कमी झाली. मला सांगा, आमचा मुलगा आज हा पोलीस कॉन्स्टेबल झाला. या घरातला माझं मूळ, बरे मी माझं असं पण म्हणणं नाही त्याचं चुकीचं आहे हे म्हणत नाही मी, पण त्यानं त्याचं कर्तव्य केलं, तो पोलीस दलात गेला. आणखीन एखाद्याचा कोणाचा तरी मुलगा लंडनमध्ये जाईल, अमेरिकेत जाईल, जर्मनीला जाईल, इटलीला जाईल, कॅनडामध्ये जाईल. मला सांगा, त्या मुलानं त्याचं करिअर करायला पाहिजे, अमेरिकेला जायला पाहिजे, हे सत्य आहे. पण त्या मुलानं जाऊन अमेरिकेत जाऊन करिअर करायला पाहिजे हे त्याचं बरोबर आहे. आणि आई बाबा म्हणून म्हातारपणी त्यांना आमची सेवा करावी म्हणणं हे माझं पण बरोबर आहे. शेवटी विचार येतो, मी नक्की मरून जाणार आहे, पोरग्याच्या करिअरला थांबवाय नको, त्याचं पुढे जाऊ दे. आणि म्हातारीची अवस्था फार वाईट परिस्थिती. म्हणजे काही सत्य गोष्टी आहेत धंद्याच्या बाबतीत, या व्यवसायाच्या बाबतीत येणाऱ्या काळामध्ये फार मोठी जी अडचण निर्माण व्हावी ही आहे. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की बाहेरच्या लोकांनी यामध्ये प्रवेश केला, तो प्रवेश करण्यामध्ये त्या लोकांचा दोष अजिबात नाही. आपण कमी पडायला लागलोय, आपण लोकांना सर्व्हिस देऊ शकत नाही आहे, आपण लोकांना सेवा पुरवू शकत नाही. आणि म्हणून इतर ज्या लोकांना या व्यवसायाचं महत्व कळलं त्या लोकांचा मात्र यामध्ये प्रवेश, मग ते मुस्लिम असतील, हरिजन असतील आणि कोण असतील, शिंदे मारवाडी असतील, त्यांचा मालक आहे तो कोणतरी फार मोठा आहे, कोणतरी खासदार आहे, कोणतरी आमदार आहे, आमदाराचा पी आहे, आणखी कोण आहे, हे गावामध्ये ज्याच्याकडे आज प्रचंड पैसे आहेत, ती माणसं या इंडस्ट्रीमध्ये पैसे घालायला तयार झाली, कारण त्यांना या इंडस्ट्रीचं महत्व कळलं, आम्हाला कळलं नाही. पण मी मगाशी म्हणलं तसं दोष दोन्ही पिढ्याचा नाहीये, आई बापाचा पण नाही आणि मुलांचा पण नाही. पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सलूनमध्ये कारागीर मिळणं ही फार अडचणीची आणि अतिशय
अतिशय अवघड गोष्ट आहे. आता त्यासाठी माझ्या डोक्यामध्ये कन्सेप्ट आहे, ते पण जातात आणि तुम्हाला सांगून जातो. जी छोटी छोटी गावं आहेत, बऱ्याचशा गावांनी काय होतं, घराबद्दल वाद होतो. मग ग्रामपंचायत एखादा ठराव करते, गावसभेचा ठराव होतो आणि मग गाव सांगतं की हे दोष तुम्ही घ्यायचा नाही. ते कायद्यात कुठं बसत नाही. तो कायद्यानं आम्ही ते सगळं सिद्ध करून दाखवलं, आम्ही सरपंचांना घरी घालवलं, ग्रामसेवकांना घरी घालवलं, हे सगळं खरं आहे. पण माझं एक तुम्हाला प्रामाणिकपणे सांगणं असं आहे, ज्या गावामध्ये आपली 5 घरं आहेत, सिंगल माणसं जिथं काम करतात, एकमेकांची सगळी भावकी आहे, लक्षात ठेवा. म्हणजे कोणच तिथं जे तुमचे भावकीचे वादविवाद आहेत ते चौकटीच्या बाहेर ठेवा. म्हणजे आपण नेहमी समाजाच्या कार्यक्रमाला जाताना राजकीय चपला बाहेर काढतो आणि समाजाच्या कार्यक्रमासाठी आत येतो. तशा पद्धतीनं तुम्ही ज्या वेळेला गावातल्या भावकीचे सगळे वाद बाजूला ठेवा, कारण भावकीचे वाद पण का बाजूला ठेवा ते सांगतो. 1 एकर असलं काय आणि 3 गुंठ असलं काय, जाताना संकट काहीच येणार नाही, हे नक्की आहे. लंगोटा फक्त येईल, त्याच्यापेक्षा दुसरं संकट काहीच नाही. पण तिथं पण गेल्यावर ते हाय ते पण अंगा काही चादर टाकली तर ती पण काढून बाजूला टाकतात. ही लोक जाऊ दे, इथं कोणाला न्यायला येईल म्हणतात. ही एवढी वाईट परिस्थिती आहे. ह्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार आपण करायची गरज आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, ज्या गावामध्ये अतिशय छोटी गाव आहे तिथं 5-6 दुकानदार आहे. आज मला सांगा, एखाद्या घरातलं मूल आजारी पडलं, आई वडील आजारी पडले, भाऊ आजारी पडला, बायको आजारी पडले, आपण मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये जातो, बरोबर. मल्टी स्पेशालिस्ट मध्ये आपण का जातो, तिथं गेल्यानंतर एकाला 2-3 क्रिटिकल गोष्टी निघल्या तर एका डॉक्टर सोडून दुसरा तिसरा चौथा 5 मजल्यावर तिथंच खेळतोय आपण. त्यांची लॅब पण तिथंच आहे. सगळे पैसे आमचे त्या एकाच बिल्डिंग मध्ये एंडला जातात आणि आम्ही बरोबर घरी येतो. आता माझी या भावकीच्या 5 लोकांना विनंती आहे, तुम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर 3-4 हजार स्क्वेअर फीट मध्ये एक सलून चालवता आणि 5च्या 5 लोकांनी 5च्या 5 मालक लोकांनी त्या एका प्लॅटफॉर्मवर दुकानात या. सगळ्यांनी आपलं दुकान चालू करा. तुम्हाला बघा, प्रत्येकाची गिरायकं ठरलेली आहे, काम करायची पद्धत ठरलेली आहे. येणारी गिरायकं तुमच्याकडे बाजूला जाणार नाही. आता उलट तुमचं काय होतंय, त्याचा माझ्यावर कसा येईल आणि माझा त्याच्याकडे कसा जाईल याबद्दल आपण एकमेकाच्या मनात जे झुरत बसलोय, त्याच्याऐवजी तुम्ही एका प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर तुम्हाला तुमचं काम पण किती चांगलं आहे हे पण तुम्हाला सिद्ध होईल, कळेल. लोक येतील, तुमच्याकडे काम करून घेतील आणि गावाला कुठेही तक्रारीला जागा राहणार नाही. कारण एका दुकानचा एकच बोर्ड असेल मोठाच्या मोठा, जिथं आमचा दर असेल 200 रुपये. 100च्या फार पुढे जाऊ आपण आणि मग त्याला सांगायला लागेल. आणि अशा गावामध्ये बाहेरच्या लोकांनी यायचा काही संबंध राहत नाही. ही एक माझी संकल्पना आहे. मी बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये ही सांगत चाललोय, जिथं शक्य होईल. आणि जो गाव हा प्रयत्न मध्ये मला रामभाऊ डॉक्टर विक्रेनी एक संकल्पना जत मध्ये मांडली. रामभाऊ माड आले, रामभाऊने मला सांगितलं होतं की आम्हाला अशा पद्धतीने करायचं आहे. मी त्यांना एकच सांगितलं होतं, 100% करा, फक्त तुमच्या विचारामध्ये तफावत होता का. तुमची वैचारिक लेवल ब्रॉड माइंड असायला पाहिजे आणि त्यातनं ती सिद्ध होऊ शकते. अनेक गोष्टी आहेत, फार बोलण्यासारख्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला एकच सांगतो, आजच्या घडीला म्हणजे मी मगाशी ठरवून ठेवलं होतं एक उदाहरण जाता तुम्हाला सांगायचं. माझ्याकडे क्लायंट आलं आणि त्या क्लायंटने मला सांगितलं की मला केस कापायचा. मी बघितलं, माझ्या खुर्चीवर बसल्यानं माझ्या लक्षात आलं की 2 दिवसापूर्वी त्या क्लायंटचे केस कापलेले आहेत. आता कापलेल्या केसामध्ये मी केस काय कापणार ना. तरी पण त्या माणसाची समजूती नाही मामा मला तुम्ही जरा केस कापला, ठीक आहे म्हणलं. त्याच्या मनाची समजूत घातली आणि समजुती करता कात्री लावली, साहित्य उगाच काय जे करायचं केलं. आणि ते क्वांटरवर आले. क्वांटरवर माझा कटिंगचा आणि दाढीचा दर 700 रुपये, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. म्हणजे मी 500 रुपये हेअरकटचे घेतो, 200 रुपये दाढीचे घेतो, 700 रुपये घेतले. आणि मग मी त्यांना विचारलं, संजूबाई तुम्हाला असं काय वाटलं की माझ्याकडे आज केस कापणार, तुम्ही परवा तर केस कापले. ते गांधीनगरचे होते. त्यांनी मला एकच सांगितलं, मामा मी ज्या दिवशी केस कापले परवा दिवशी, त्या दिवशी आरशामध्ये मला तुम्ही दिसला नाही. हे तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये करता यायला. तुमचा चेहरा जरी नाही दिसला तरी गिरायकाला स्वतःला आत्म कुठेतरी असं वाटतंय की ज्या माणसाचा चेहरा मला दिसायला पाहिजे तो दिसला नाही म्हणजे मी चुकीच्या ठिकाणी आलोय. ही मानसिकता, ही भावना लोकांच्या मध्ये तयार करायची वेळ आज तुमच्याकडे आहे. आणखीन एक उदाहरण आता सांग. मुंबईमधल्या एका अतिशय लॅविश दुकानामध्ये खूप उदाहरण सांगण्यासारखे आहे. एका मोठ्या दुकानामध्ये, ज्या दुकानच्या ग्रुपचं नाव आहे ट्रू फिट अँड हील. सगळ्यांनी ऑनलाईन नंतर चेक करा, सोडून दुकानदार. याच्यापूर्वी पण मी लयदा सांगितलं, कुणी चेक करत नाही मला माहिती आहे. गुगलवर बाकीचे 100 बघू आपण, पण हे चांगल्या गोष्टी कधी नाही बघा. ट्रू फिट अँड हील नावाचा एक ब्रँड आहे. तो ब्रँड काय सांगतो, 1805 साली या जगाच्या पाठीवर पहिलं सलून आम्ही चालू केलं. आज आम्ही स्पर्धा घ्यावं किती वर्षानंतर 2025 साली. त्यांचं म्हणणं आहे 1805 साली या जगाच्या
एका मुंबईच्या सलूनमध्ये हे आमचे क्लायंट गेले, ग्रस्त गेले, त्यांनी केस कापले, केस कापून बाहेर आले. योगायोगाने त्यांचा फोन आला. ते मुंबईच्या असल्यामुळे माझा असा अंदाज झाला की ते कोल्हापूरमध्ये आले आणि मी बाहेर आहे. मी त्याला फोन आल्यावर म्हणतो साहेब सॉरी मी कोल्हापूरमध्ये नाही आहे. आणि म्हणजे ऐक म्हणजे प्रॉब्लेम असा झाला म्हणजे मी फ्रूट फिट आणि हिलमध्ये केस कापले, केस कापून बाहेर आलोय, पायरीवर आहे, पायरीवर राहून तुला फोन केलाय. त्याने माझे 2200 रुपये घेतले. साहेब म्हणजे बरोबर आहे, एकदम करेक्ट रेट आहे त्याचा. नाही 2200 घेण्याबद्दल माझी अडचण नाही, पण त्यांनी तुझ्यासारखे 10% जरी केस कापले असते तरी त्यांना 22,000 रुपये दिले असते. 2200 रुपये दिले ते माझे मला व्यर्थ गेल्यासारखे वाटाले. योगायोगाने 2, 4, 5 दिवसाचा कालावधी गेला. 5 दिवसानं मुंबईत कोल्हापूरमध्ये ते त्यांच्या कामासाठी आले, दुकानात आले. मला म्हणले साहेब जरा कटिंग करून दे. आता कटिंग करण्यासारखं काहीच नव्हतं, फक्त मला माझा स्पर्श माहित होता, माझा टच माहित होता. आपल्या ज्या वेव्ज असतात ना त्या वेव्ज प्रामाणिक त्याच्याबद्दल पण मी सांगतो तुम्हाला. तो टच दिला, ते कटिंग दिलं. कटिंग काय नाही, अगदी 2-3 मिनिटात संपवलं. माझ्याकडे गर्दी होती, मी आज काम करत राहिलो. बायको बाहेरवर पांढर होती, बायकोपाशी त्यांनी 2200 रुपये ठेवले आणि ते निघून गेले. मी फोन केला साहेब पैसे अहो काय गरज नव्हती, म्हणलं एवढं काय केलं होतं. तर ते म्हणजे ज्याने चुकीचे केस कापले त्याला 2200 दिले, तू बरोबर केला तुला 2200. त्यानंतर आज तक आहे तो माणूस मला कटिंगला 2200 देतो. आता परवाच्या वाढलेल्या दराप्रमाणे 2500 रुपये पांढरा ठेवतो आणि जातो. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी, हे असं काम करता यावं. आणि एक उदाहरण सांगतो. एक क्लायंटचा फोन आला मला, आपल्या कोल्हापूर तुमच्याकडे पण ऍड असेल कधी, शिर्डी स्टील माहिती आहे तुम्हाला, शिर्डी स्टील सळीचे कारखाना आहे. त्या मालकांचा फोन आला बन्सल म्हणून. ते मला बोलताना काय म्हणले, साहेब आप किधर आहे, सलून में हूं, मैं कल 4 बजे आपके पास आ रहा हूं. म्हणजे ठीक आहे. माझा अंदाज ते उद्या 4 वाजता गाडी येणार आहे. ते दुकानात जेव्हा 4 वाजता आले तेव्हा मी बघितलं कारण एका भाऊचे केस कापले होते आणि एका भाऊचे केस कापायचे. आणि मला पण काय कळलं नाही. मी आपलं म्हणलं अरे साई साहेब क्या हुआ? तर ते म्हणले मला की काल तुम्हाला जेव्हा मी फोन केला तेव्हा दिल्लीच्या जावेद हबीबमध्ये मी केस कापत होतो. माझ्या लक्षात आलं हा माणूस केस चुकीचं कापा. त्याला सांगितलं इथंच थांब, तुझे पैसे घे आणि मी उद्या जाऊन केस कापतो. आणि तू त्या दिवशी फ्लाईट येणार होते कोल्हापूरला, माझ्यासाठी आले असं म्हणत नाही, मी येणार होते कोल्हापूरला, पण काम तिथंच थांबवलं. तिथं दुसऱ्या दिवशी सकाळी फ्लाईटने निघले, टोपी कंटिन्यू ठेवली आणि माझ्याकडे येऊन ती केस कापली. लोकांना चांगल्या गोष्टी पाहिजे आहेत, चांगल्या सर्व्हिसेस पाहिजे आहेत. काल मला वाईट वाटलं एका गोष्टीचं, मी तुम्हाला खरं सांगतो. सोमनाथ सरांना काल हेअर कलर करायचा होता. ह्या तुमच्या कार्यक्रमात तुमच्या समोर तुमच्याकडे प्रेझेंट होताना जरासा ऍक्टिव्ह असायला पाहिजे, छान दिसायला पाहिजे म्हणून सोमनाथ सरांना कलर करावा. सरांना मी कलर सुचवला आणि सांगलीमध्ये सरांना तो कलर मिळाला नाही. ह्याच्यासारखं वाईट काय सांगा. माझं असं म्हणणं आहे की जेवढे दुकानदार तुम्ही काम करताय, तुम्ही सगळ्यांनी लॉरियलमध्ये यावं, तुम्ही सगळ्यांनी शॉस्कॉपवर काम करावं, तुम्ही सगळ्यांनी बेला कंपनीचा अभ्यास करा, तुम्ही सगळ्यांनी गोदरेजचा अभ्यास करा. ही काळाची गरज आहे मित्रांनो. बाहेर पडा त्या एका पारंपरिक सगळ्या बाज जो आहे तुमचा, ते दाढी आणि कटिंग पुरता हा व्यवसाय मर्यादित राहिलेला नाही. त्या मर्यादा तोडा तुम्ही आणि त्या मर्यादा जोपर्यंत तुम्ही तोडणार नाही. हे बघा मला नक्की माहिती आहे इथं तासगावमध्ये काही मंडळी आहे, त्या गावात ते म्हणत आहे यांना असं स्वतःला काही लोकांना वाटतं, म्हणजे मी असं तासगावच म्हणत नाही, अशी काही मंडळी आहेत ज्यांना असं वाटतं हे सगळं फळ्याला बाजार आहे, हेच सगळे शहाणे आहेत. असं नाही आहे. जोपर्यंत तुम्ही या प्रवाहात येणार नाही, हा प्रवाह बघणार नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या आयुष्यात हे ऐकायला पण मिळणार नाही आणि करायला पण मिळणार नाही. माझं मात्र मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, म्हणजे मला इथे येताना मला एक काल गोष्ट आवडून झाली. माझा अब्दुल म्हणून एक माझा भाचा आहे, तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहित असेल. तर तो फार एक्सपर्ट आहे हेअरकटसाठी, तो अगदी चांगलं काम करतो. तर त्या अब्दुल मला म्हणला मामा तुम्ही ते स्पर्धेला चाललाय तर तुम्ही आपल्याकडनं काही बक्षीस घेऊन जावा. पहिली 4 लोक असते, त्या 4 लोकांना बक्षीस द्या. त्यानं 10-12 हजार रुपये बक्षीस माझ्या गाडीत दिले. मी विरोधात सांगितलं म्हणून नंतर ती बक्षीस इथे घ्यावं. काही गरज नव्हती मला तुमच्यापर्यंत आणायची, पण मला आवडलं त्यांचं, मला छान वाटलं. हे बघा एक तर तुमच्यापर्यंत यायचं आहे, हे सगळं बाबासाहेबांना गोळा करा. मला कालपासून आमची धडपड चालल्या, साहेब किती वाजता जायचं, किती वाजता जायचं. दुर्दैवानं सकाळी इकडे निघत असताना फार मोठ्या अडचणी होतो. सासूबाईंची तब्येत एकदम सिरियस आहे, अगदी सिरियस. बायकोला तिच्यापेक्षा बसवलं. तिथं आल्यानंतर तुमच्याकडून पहिला फोन केला, काय परिस्थिती आहे, बायको मुली व्यवस्थित. हे सगळं करण्यापाठीमागचा जो हेतू आहे तो हेतू एवढाच आहे की मी ज्या समाजात जन्माला आलोय त्या समाजाचं माझ्यावरचं न फिटणारं उपकार मला कुठंतरी फेडायची ही संधी आहे. ही ऋण आहे तुमचं माझ्यावरचं. ते मला माझ्या आईबापांनी जन्म दिला हे जरी खरं असलं तरी ज्या आईबापांची म्हणजे आपण लेकरं आहोत सगळी, त्या कुठं तर आई वडिलांचं एक मातृ ऋण फेडायची, ऋण फेडायची एक संधी समाजाच्या कामाच्या माध्यमातून मिळते. म्हणून तुमच्यापर्यंत यायला आवडलं. ही स्पर्धा फार सुंदर झाली, फार छान झाली. अशाच स्पर्धा इथून पुढच्या काळात मोठ्या स्वरूपात होतील याबद्दल मला काही मात्र शंका नाही. आता संघटनात्मक पातळीवर काम करताना संघटनेतले तुमचे जे जे काय
त्यांना मी विशेष करून सांगू इच्छितो. व्यवसायाचा थोडासा विषय बाजूला ठेवून दुकानाचा विषय थोडा बाजूला ठेवून, परवा मी नाशिकमध्ये बोलत होतो, दत्ता अनारसे स्टेजवर होते, मी बोलत होतो. मी दत्ता अनारसेच्या समोर नाशिकच्या लोकांना सांगितलं, दत्ता अनारसे हा फार मोठ्या मनाचा माणूस होता, त्या माणसानं सगळं पोटात लावून घेतलं. सयाजी जुंजार कुठली गोष्ट पोटात लावून घेणार नाही, ज्या माणसाकडनं काम होणार नाही त्याला मी घराचा रस्ता दाखवणार आहे. मी आता तुम्हाला जाहीरपणे राज्याध्यक्ष म्हणून सांगणार. ज्यांना तुम्हाला काम करायचंय कारण तुम्ही तुमच्या पदाला प्रामाणिक न्याय द्या आणि तो न्याय द्यायला शिका, त्यामध्ये यायला शिका. त्या प्रवास ज्या दिवशी तुम्ही याल त्याचं दुसरं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. त्या प्रवास ज्या दिवशी याल त्यावेळी परमेश्वराला तुमची काळजी असते, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. मी समोर माझ्या शिवाजी महाराज आहे, शिवाजी महाराजांची जयंती आहे, सेना महाराज आहे. अगदी तुम्हाला या सगळ्यांची शपथ मी सांगतो. मी 6 तारखेला कोल्हापूरमधून बाहेर पडलो. 7, 8, 9 3 दिवसाचा दौरा होता. जळगावचा दौरा संपला. जळगावमध्ये साहित्य संमेलनामध्ये माझं भाषण झालं. जळगावमध्ये निघलो. सर मी ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी आलो त्या दिवशीचा माझा दुकानाचा बिझनेस आहे 1,13,000 म्हणून मी तुम्हाला ही शपथ घेऊन सांगतो. तुम्हाला वाटेल मोठं बोलणं फार सोपं असतं आणि मला हे कोणाला सांगायची पण तुम्हाला आवश्यकता नाही, पण परमेश्वराला माझी काळजी किती होती त्याचं हे उदाहरण आहे. मी ज्या दिवशी 10 तारखेला दुकानात होतो त्या दिवशी माझा त्या दिवशीचा बिझनेस आहे तो 1,13,000. हे कोणाला तरी काळजी असते. म्हणून तुम्ही पण विचार करा, तुम्ही ज्या वेळेला समाजासाठी, दुकानदारांसाठी, इतरांच्यासाठी थोडंसं जगायला शिकाल ना त्यावेळेला तुम्हाला परमेश्वर तुमची काळजी घ्यायला नक्की आहे. लक्षात ठेवा. असं कधीच मनात आणू नका. चाललंय संघटनेचं काम करणारे करतोय, तात्या करतोय, नितीन करतोय, प्रवीण करतोय, जादूशेठ करतायत आणि सगळी करतायत, नका असं मनात आणू. मला माझी भूमिका थोडीशी द्या. अगदी फार वेळ देऊ नका. महिनाभर, आठवडाभर रोज उठून त्यातच जायचं, अजिबात जाऊ नका. महिन्यात 1 तासभर ठरवा, अर्धा तास ठरवा, 15 मिनिटं ठरवा. कुणाशी तरी चांगलं बोलायला शिका, चांगला संवाद साधायला शिका, चांगल्या गोष्टी द्यायला शिका. परमेश्वर तुम्हाला प्रचंड दिल्याशिवाय राहणार नाही, मी एवढं नक्की सांगतो. आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण फार चांगल्या पद्धतीचं संयोजन केलं, हे मला अतिशय एक समाधानाची गोष्ट आहे. आणि मी आदरणीय बाबासाहेब काशीदांच्या वतीनं या ठिकाणी हे विभागीय अध्यक्ष आहे. लक्षात ठेवा, 5 जिल्ह्याचा कारभार बाबासाहेबांच्या फार सुंदर काम बाबासाहेब. मी आज तुमच्याकडं एक कार्यकर्ता मागून घेतोय. तो कार्यकर्ता तुम्ही माझ्या पत्रात टाकावं. आदरणीय बाबासाहेबांच्या पत्रात टाकायचा आहे, कारण मी राज्याचं काम करतोय. माझ्या थोड्या वेगळ्या भूमिका असतील, पण मी बाबासाहेबांना या ठिकाणी तुमच्याकडे एक कार्यकर्ता मागून घेतो. त्या कार्यकर्त्याचं नाव आहे प्रवीण क्षीरसागर. तुम्हाला विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की विभागीय युवा अध्यक्ष म्हणून 5 जिल्ह्याचं अध्यक्षपद या ठिकाणी मी प्रवीणला देतो. काही टेक्निकल असेल मला ते पत्र देता येत नाही, पण 8 तारखेला 8 मार्चला मुंबई येथे बांद्र्याला मी आता तुम्हाला निवडून देतोय. सगळ्यांना तिथं प्रवेश नाही हे पण सांगतो. म्हणजे प्रवीण सोबत जर तुम्ही कोणी येणार असाल तर तिथं प्रवेश नाही आहे. त्या सभेला ती सभा थोडीशी मर्यादित आहे, त्याला काही गोपनीय विषय आहेत, त्यामुळे इतर प्रवाह येणार नाही. पण 8 मार्च रोजी प्रवीणला मुंबईच्या बांद्र्याच्या सेना महाराज मंदिरमध्ये मात्र पश्चिम महाराष्ट्राचं विभागीय युवा अध्यक्ष म्हणून पत्र दिलं जाईल. या ठिकाणी मी बाबासाहेबांना विनंती करतो प्रवीणचा या ठिकाणी सत्कार करावा. आणि आपण या ठिकाणी मला बोलवलं, माझा सन्मान केला, सत्कार केला, माझं जबरदस्तीने कार्य आपण ऐकून घेतलं, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो. सांगतो जय हिंद.
प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि